अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठे मुंबईकडे येणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आताभूत मी सरकारला कधी खोटं सांगितलेलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती आहे, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार आहेत तसे तसे महाराष्ट्रातील लोक कामं सोडत सोडत मुंबईकडे निघणार आहेत. तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे आहेत याच आंदोलनाचे. हे पहिला पण नाहीये, कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसेल, तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार, त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहेत. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं एक सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती आहेत त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही, ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवायला करी जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, दम्मा आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा, प्रेस सुरू आहे. अरे प्रेस चालू आहे, शांत बसा ना, प्रेस चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करावं, त्यांना कळत नाही का? आमचं काम थोडं आहे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असली ते नसल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीचं वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसेल, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या इच्छा वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी, त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे, मराठ्याचे लेकरबाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही आहेत, त्यांना यार कशाला वळून येतात रे, ती का जागा आहे घ्यायची? तू आग या झेल म्हणून तो पोषणला बसलो, तूच